राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडते। ती आहे कैरीची चटणी। कैरीची चटणी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते। सगळ्यांनाच खूप आवडणारी कैरी आहे आणि त्याची मी आज चटणी करून तुम्हाला मी दाखवणार आहे। आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि कैरी ही बाजारात येत आहे आणि तिचा सीझन सुरू आहे। आता कैरीची चटणी, कैरीचं पण बनवलं जातं। आज मी चटणी बनवून दाखवणार आहे कारण ती उन्हाळ्याची रेसिपी आहे। एखाद्या वेळेस भाजी नसली तर चालते पण कैरीची चटणी असलं की व्यवस्थित जेवण होते। कैरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते आणि उन्हाळ्यातच ती कैरी भेटते आपल्याला। आणि चटणी म्हणले की 4 घास जास्त जातात। एखादी पोळी सुद्धा आपण जास्त त्या कैरीची चटणी सोबत खाऊ शकतो। भाजी नसली तर नसली पण कैरीची चटणी असली तर जेवण व्यवस्थित जाते कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाजी कुठलीच खाऊ वाटत नाही। आणि कैरीची चटणी किंवा कांद्याची चटणी जरी असेल जेवणामध्ये तरी व्यवस्थित जेवण होते कारण उन्हाळ्यामध्ये कशा भाज्या बनवा इच्छाच होत नाही कोणती भाजी खायची। चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीची चटणी बनवण्यासाठी ते मी कैऱ्या घेतल्यात, फ्रेश कैऱ्या आहेत। कैरीची चटणीसाठी कांदे लागणार आहेत, टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर, मीठ, जिरे, लसूण, लाल तिखट आणि तेल पण लागणार आहे। चटणीसाठी मी काश्मीरी लाल तिखट पण वापरणार आहे कारण कलर पण त्याचा आला पाहिजे छान। इकडे मी 2 कांदे कट करून घेतलेत, आता मिक्सरला लावायचेत। आणि इकडे एक कैरी कट केलेली आहे, त्यातली अर्धी मी पीस केलेले आहेत छोटे छोटे आणि अर्धी किसलेली आहे। किस पण वापर करायचा आहे। हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे, मिक्सरमधून काढायची आहे चटणी। मिक्सरचा भांडा छोटा असल्यामुळं 2दा काढायचे आहे। आता पहिल्यांदा कांदा घ्यायचा आहे, 2 वेळेस आपल्याला हे काढायचं आहे। थोडीशी कैरी, लसूण आणि जिरे एकदाच टाकणार आहे आणि नंतर काढताना फक्त ते कैरी आणि कांदा काढायचा आहे। तर ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं, चटणी, लाल तिखट, आता हे सगळं मिक्सरला काढून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे, हे सगळे पेस्ट मिक्सरमधून काढली आहे आणि ही पहा अशी दिसत आहे। आता त्यामध्ये मला कोथिंबीर, लाल तिखट पण ॲड करायचं आहे, काश्मीरी लाल तिखट। कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखटाचा पण वापर करायचा आहे। आता मी इथे काढून घेतलेलं आहे लाल तिखट। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कैरीचा किस, त्यानंतर कोथिंबीर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट कारण आधी कमीच घातलंय, आता घालायचं आहे व्यवस्थित। चटणी पण चवदार व्हायला पाहिजे कारण कमीच घातलेलं आहे। त्यावरती तेलाचा वापर करायचा आहे, तेल घालायचं आहे, व्यवस्थित तेल घालायचं आहे। परत वरतून मी कैरीचा किस आणि कोथिंबीर घातली आहे। खूप टेस्टी लागते ही चटणी, तुम्ही नक्की करून बघा।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करा. चला तर मग आता मी तुमचा निरोप घेत आहे. नंतर भेटू आपण लवकरच नवीन रेसिपी सहित.